अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक रणधुमाळीला आता मोठा वेग येत आहे। अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत। त्यातच गुरुवारी दुपारी अमरावती विभागीय शिक्षक आमदार असलेले विद्यमान आमदार तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी शक्ती प्रदर्शन करून नामांकन अर्ज दाखल केला। देशपांडे यांच्या वॉलकट कंपाऊंड येथील कार्यालयातून शक्ती प्रदर्शन रॅली काढण्यात आली। ही रॅली इरविन चौक, पंचवटी चौक तर विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या हाती अर्ज सुपूर्द करण्यात आला। त्यापूर्वी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच पंचवटी चौकातील डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सुलभा खोडके यांच्यासह नगरसेवक चौधरी आणि शेकडो शिक्षक कार्यकर्ते सहभागी झाले होते। काँग्रेस आणि महाविकास आघाडी आपल्याला साथ मिळाली आहे। एकूणच ही परिस्थिती ही निवडणूक कशी राहील आपल्याकडे? एकदम सोपी, एकदम अनुकूल। मागल्या वेळेस अपक्ष होतो, यावेळेस त्रिसंगम आहे, त्रिवेणी संगम आहे। त्रिवेणी संगमात स्नान केल्याने पापक्षालन होते असं म्हणतात। इथे तर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही जबरदस्त मोठ्या पक्षांचा संगम आहे। त्यामुळे विजय सुनिश्चित आहे आणि सोपा आहे। मागच्या वेळेस बीजेपीची साथ होती आपल्याला आणि आता बीजेपीचा कॅन्डिडेट वेगळा आहे, हे फरक पडणार का? मागच्या वेळेस बीजेपीची साथ होती असं म्हणता येणार नाही। भाजपचा कॅन्डिडेट मागच्या वेळेस होता। याही वेळेस ज्या लोक आता हा मतदारसंघ कसा आहे, सुशिक्षित आहे, बुद्धिजीवी आहे। शिक्षक काही असं हे पाहत नाही फारसं। ते बुद्धिजीवी माणसाला त्यांचा प्रश्न जो प्रकर्षाने सभागृहात मांडण्याची क्षमता ठेवतो त्यांना ते मतदान करतात। आणि गेल्या 6 वर्षात मी हे दाखवून दिलं आहे की मी शिक्षकांसाठी किती कामं केली आहेत ती। त्यामुळे मला निश्चित विजय मिळेल याची मला खात्री आहे। कॅमेरा पर्सन राहुल टेकाडे, अजय शृंगारे यांच्यासह समीक्षा निर्मळ, विदर्भ न्यूज, अमरावती।